लोहा तालुक्यात पावसाचा कहर, शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान, नागरिक भयभीत। 27 सप्टेंबरच्या पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसानं लोहा शहर व तालुक्यात हाहाकार माजवला आहे। हवामान खात्यानं दिलेल्या अंदाजानुसार आज नांदेड जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून दिवसभर जोरदार पावसाची शक्यता वर्तवली जाते। लोहा शहरात गोल्डन सिटी स्मशानभूमी परिसर तसेच सखल भागात पाणी साचले असून अनेक घरात पाणी घुसले। दुकानदारांचा मालमत्ता वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। स्मशानभूमी परिसरातील काही दुकानदारांनी व्यथा व्यक्त करताना सांगितले की प्रत्येक वेळी पावसात हेच होतं, माल खराब होतो पण सरकारकडून काहीच मदत मिळत नाही। लोहा तालुक्यातील डोंगरगाव, अडगाव, धानोरा, हळद, काबेगाव, चितळी, देवळगाव आणि लिंबोटी धरणाच्या खालच्या भागातील गावकऱ्यांची शेती पाण्याखाली गेली आहे। शेतकऱ्यांनी हताशपणे सांगितलंय की एकीकडे महागाईनं नडले, दुसरीकडे निसर्गानं घात केला, सर्व उभं पिकं पाण्यात वाहून गेली, आता हातात काहीच राहिलं नाही। लोहा शहरातील भीमा नदी दुतडी भरून वाहत असून तिच्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे पाणी शहरात शिरल्याची नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया आहे। डोंगरगावसह अनेक गावात घरोघरी पाणी शिरल्यानं नागरिकांच्या घरगुती वस्तूंचं मोठं नुकसान झालंय। दरम्यान प्रशासनानं दक्षता घेत सर्व शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर केली आहे। मात्र सकाळपासूनच वीज पुरवठा खंडित असल्यानं नागरिक अधिक त्रस्त झाले। आज दिवसभर जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून परिस्थिती गंभीर व धोकादायक बनली आहे। जनतेचे मत, न्यूज नेटवर्क, लोहा, नांदेड।